25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त लोकशाहीच्या रक्षणासाठी, मतदारांच्या हक्कांसाठी निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने आंदोलन करून निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांना निवेदन दिले। यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मतांची झालेली चोरी करून सत्ता काबीज केली हे संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे। याबाबत माहिती मागितली असता दिली जात नाही। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करते आहे। घटनेने सर्वांना मतदानाचा हक्क दिला, पण ईव्हीएम मध्ये फेरफार करून निकालात बदल केले जातात। हा लढा विजय किंवा पराजयाचा नसून लोकशाहीच्या अस्तित्वाचा आहे। निवडणूक आयोगाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा असे म्हणाले। याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, हनुमंतू सायबोळू, बसवराज मेहत्रे, भीमाशंकर टेकाळे, युवराज जाधव, सुशील बंदवट्टे, तिरुपती परकीपंडला, नागनाथ कदम, परशुराम सत्तारेवाले, लखन गायकवाड, नागेश मेहत्रे, नूर अहमद नालवार, विवेक कन्ना, शिवशंकर अंसनाळकर, गिरीधर थोरात, सुभाष वाघमारे, प्रशांत कांबळे, सुमन जाधव, शोभा बोबे, शुभांगी दिंगराज, मोहसिन फुलारी, नागनाथ शावणे, ज्योती गायकवाड, चंद्रकला निजमल्लू, नीता बनसोडे, सुनील डोळसे, सुरेखा पाटील, अभिलाष अच्चुगटला, अनिता भालेराव, मीना गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये आमच्या मार्गदर्शिका खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे। कारण की आपण पाहतोय की आज 25 जानेवारी आपण राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना ज्या पद्धतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये जे निवडणूक आयोगाने जे पारदर्शक पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कोणत्याही प्रकारे तशा प्रकारे न करता विशिष्ट लोकांच्या आदेशान्वये हे निवडणूक आयोग काम करत आहे अशी भीती, अशी साशंकता सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आज त्याचा निषेध करण्याकरता आणि त्याचं निवेदन देण्याकरता आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आज इथे आलेलो आहोत। आपण जर पाहिलं की ज्या पद्धतीने निवडणुका झाल्या, त्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडं जी माहिती मागवली होती ती माहिती देण्यास स्पष्टपणे निवडणूक आयोगाने नकार दिला की ज्या पद्धतीने ते नकार देतात याचा अर्थ कुठेतरी गौड बंगाल ह्या निवडणुकामध्ये निश्चितपणानं हे निवडणूक आयोग कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे हे जग जाहीर होत आहे। खरं तर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करत असताना सामान्य नागरिकांचा मतदान हक्क आहे आणि संविधानाने माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात मोठा जर हक्क कुठला दिला असेल तर तो आपल्या मतदानाचा हक्क आहे आणि हे मतदानाचा हक्क ईव्हीएमच्या माध्यमातून ह्या मतदानाच्या हक्कावर गदा आणण्याचं काम हे सरकार करत आहे अशी भीती सामान्य माणसाच्या मनामध्ये आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस या ठिकाणी मैदानात उतरली आहे आणि त्याचा निषेध करण्याकरता यापुढं काँग्रेस अशा पद्धतीने लढत राहणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।